हा व्हिडिओ खास माझ्या शिक्षक मित्रांसाठी आहे। नमस्कार, मी भुजंगराव शेळके। काही शिक्षक लोकांचे मला फोन येत आहेत आणि त्यांचा क्वेश्चन असा असतोय की आमच्या इकडे एक व्यक्ती आले होते आणि त्यांनी असे प्लॅन सांगितला, मग तो प्लॅन घेऊ का नको, असे अनेक फोन येतात। आणि त्यामध्ये त्यांची पुढची अडचण अशी होते की जे व्यक्ती येत असतोय तो संस्थेच्या जवळचा कोणतरी असतोय, संस्था चालकांच्या जवळचा कोणतरी असतोय आणि त्यांना ते प्रोडक्ट नाही म्हणणं, म्हणजे गरज आहे नाही याच्यापेक्षा ते नाही म्हणणं ते थोडंसं डिफिकल्ट जाते। आणि कसं नाही म्हणायचं, त्यातलं काय इनपुट्स आहेत, हो किंवा नाही हे म्हणायचं कन्फ्युजन असते। आणि म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो। कोणताही फायनान्शियल प्रोडक्ट घेत असताना इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट हे वेगवेगळे असायला पाहिजेत आणि हे जर एकत्र असतील तर कदाचित ती तुमची गरज ठरणार नाही आणि तो चांगला निर्णय नाही होऊ शकणार। हे बॉटम लाईन तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे इथं स्पष्ट क्लॅरिटी ठेवा की इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट हे वेगवेगळे आहेत का। असेल तर तुम्ही बिनधास्त पुढच्या स्टेपला जाऊ शकताय, नसेल तर तुम्ही तिथे थांबणं तुमचं फायद्याचं आहे। या उपरही ते भरपूर त्या प्रोडक्ट बद्दल माहिती सांगतील, एवढे पैसे भेटतील तेवढे पैसे भेटतील, आमका हा फायदा आहे तो फायदा आहे वगैरे वगैरे। तर त्याच्याकडून तुम्ही हे समजून घ्या की ते पर्सेंटेज मध्ये किती प्रमाणात फायदा होते। पर्सेंटेज मध्ये बोला, आकड्यांमध्ये बोलू नका। ही एक मार्केटिंगची ट्रिक आहे, लक्षात घ्या। आकड्यांमध्ये बोलू नका, पर्सेंटेज मध्ये बोला। आणि पर्सेंटेज मध्ये बोलल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की महागाई 7 आणि 8% वाढते, तर इन्व्हेस्टमेंट किंवा तो काय परतावा आहे तोही 6 आणि 7%, 8% सोडून 6 आणि 7च, तर तेवढा जर वाढत असेल तर तुम्हीच विचार करा की तुमचा त्यात फायदा आहे का। बघा, ही खूप मोठी ट्रिक आहे तुमचा फायनान्शियल लॉस थांबण्यासाठी। या उपरही जर काही तुमचे प्रश्न असतील तर या नंबरवरती नक्की कनेक्ट करा। पण तुम्ही संस्था चालकांचा तो रेफरन्स आहे म्हणून काहीतरी दबावामध्ये निर्णय घ्यात जाल तर तुम्हाला तो थोडा तुमच्या खिशावरती बर्डन निर्माण होईल। हे नक्की तुम्ही शिक्षक मित्रांनो लक्षात ठेवा। अनेक शिक्षकांना गरज नसताना अशा ह्या पॉलिसीज त्यांच्या गळ्यात मारल्या जातात। म्हणून मित्रांनो, तुम्ही जर शिक्षक नसाल किंवा तुमच्या जवळचे कोण शिक्षक मित्र असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवून त्यांचा फायनान्शियल लॉस होण्यापासून तुम्ही वाचवू शकताय।